नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय भन्नाट आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. द लेक्सिकॉन ऑफ कॅपिटल यातून घेतलेला हा संदर्भ आहे. म्हणजे बघा, आपल्या खिशातील तोच ₹1 किंवा तोच $1, पण तो नेमका कोणाच्या हातात आहे आणि कोणत्या परिस्थितीत दिला जातोय यावरून त्याची ओळख कशी पूर्णपणे बदलते हे आपण आज पाहणार आहोत. पैसा तोच असतो, पण त्याच्या आजूबाजूची परिस्थिती आणि मानवी नातेसंबंध त्याचं नाव कसं ठरवतात हे पाहणं खरोखरच अद्भुत आहे. चला तर मग या रंजक प्रवासाला सुरुवात करूया. कधी विचार केलाय का? एकाच नोटेला चक्क 20 वेगवेगळी नावे कशी काय असू शकतात? आपला समाज पैशाला कधीच एकाच नावाने हाक मारत नाही. व्यक्ती बदलली, परिस्थिती बदलली किंवा दोन व्यक्तींमधील नातं बदललं की त्या कागदाचा तुकड्याचं नावही लगेच बदलतं. हा खरोखरच एक आश्चर्यकारक सामाजिक प्रकार आहे. हे सगळं नेमकं कसं घडतं हे समजून घेण्यासाठी आपण ह्या माहितीचे 4 मुख्य भाग करणार आहोत. पहिले म्हणजे नात्यांमधील पैसा, दुसरे श्रमाचे मूल्य, तिसरे संस्था आणि राज्य, आणि चौथे देणगी, नफा आणि खंडणी. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया, जो आपल्या अगदी जवळचा आहे. आपले मानवी नातेसंबंध पैशाची भाषा कशी ठरवतात ते आता आपण बघूया. आता हेच बघा, हा किती मोठा विरोधाभास आहे. कल्पना करा, जेव्हा 2 माणसे एकत्र येतात, एखादं नवं नातं किंवा लग्न सुरू होतं, तेव्हा तिथे येणाऱ्या पैशाला आपण हुंडा म्हणतो. पण दुर्दैवाने जेव्हा तेच नातं संपुष्टात येतं, मोडतं, तेव्हा त्याच पैशाला पोटगी असं म्हटलं जातं. चलन तेच आहे, पण नात्याच्या सुरुवातीला आणि शेवटी त्याचा अर्थ आणि भावनिक संदर्भ किती टोकाचा बदललाय, नाही का? आता याच नात्यांमध्ये जेव्हा पैसा मोठ्यांकडून लहान मुलांकडे प्रेमाने जातो, तेव्हा समाज त्यासाठी एक अतिशय मवाळ आणि गोड शब्द वापरतो, पॉकेट मनी किंवा भत्ता. इथे पैशाचं कोणतंही ओझं नसतं किंवा कोणतीही मोठी जबाबदारी नसते, तर तो केवळ लाड पुरवण्यासाठी असतो. थोडं पुढे जाऊन याच कौटुंबिक चौकटीत पाहिलं तर जेव्हा घरापासून दूर राहून एखादी व्यक्ती आपल्या माणसांना पैसे पाठवते, तेव्हा त्याला रेमिटन्स किंवा पाठवणी असं एक औपचारिक नाव मिळतं. इथे तो पैसा कुटुंबाचा एक मोठा आधार बनतो. पण सत्तेची ही गणितं कशी क्षणार्धात बदलतात ते बघा. एका बाजूला घरात मुलांना प्रेमाने दिला जाणारा पॉकेट मनी आहे, पण तोच पैसा जर आपण मित्राकडून उसणे म्हणून घेतला तर मात्र तो एका जड कर्जात रूपांतरित होतो. मैत्रीसारख्या समान नात्यात पैशांचा प्रवेश झाला रे झाला की तिथे लगेच एक प्रकारचं ओझं आणि परतफेडीची जबाबदारी येते. आता आपण आपल्या दुसऱ्या भागाकडे वळूया. व्यावसायिक जगात आपल्या कष्टाला आणि वेळेला पैशाच्या स्वरूपात कसं मोजलं जातं हे पाहणं फार रंजक आहे. जेव्हा आपण एखाद्या संस्थेसाठी आपला ठराविक वेळ देतो, रोज काम करतो, तेव्हा त्या पारंपरिक आणि सातत्यपूर्ण श्रमाच्या मोबदल्याला आपण सरळ पगार किंवा वेतन म्हणतो. हा आपल्या रोजच्या जगण्याचा मूळ आधार असतो. पण समजा कामाचा संदर्भ थोडा बदलला, तुम्ही नोकरी न करता स्वतंत्रपणे किंवा फ्रीलान्सर म्हणून तेच काम केलं तर मात्र त्याच कष्टासाठी मिळणाऱ्या रकमेला पगार न म्हणता आपण पेमेंट किंवा मोबदला म्हणतो. कष्ट तेच आहेत, पण नोकरीतली शाश्वतता आणि फ्रीलान्स कामातील अनिश्चितता यामुळे शब्दांमध्ये हा बदल होतो. आणि जेव्हा आपले कामाचे दिवस संपतात, व्यक्ती निवृत्त होते, तेव्हा आयुष्यभर केलेल्या कष्टाचं फळ म्हणून जो पैसा मिळतो त्याला आपण पेन्शन म्हणतो. हे एक असं आर्थिक संरक्षण आहे जे वय वाढल्यावरही सन्मानाने चालू राहतं. हे तिन्ही शब्द जर आपण एकत्र पाहिले तर एका माणसाच्या संपूर्ण करिअरचा आलेख अगदी स्पष्टपणे आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. कामाच्या सुरुवातीला स्वतंत्र कामाचा मोबदला, मग आयुष्यभर स्थिरावल्यावर पगार आणि शेवटी आयुष्याच्या संध्याकाळी मिळणारी पेन्शन. बरं, या श्रमाच्या कॅटेगरीमध्ये अजून एक प्रकार दडलेला आहे. हॉटेलमध्ये जेवल्यावर किंवा चांगली सर्व्हिस मिळाल्यावर आपण जे जास्तीचे पैसे देतो त्याला आपण टिप म्हणतो. इथे कोणीही आपल्यावर सक्ती करत नाही, पण सेवेवर खुश होऊन आपण स्वतःहून हे पैसे देतो. आता आपण तिसऱ्या भागात प्रवेश करूया. इथे आपण वैयक्तिक स्तरावरून बाहेर पडून मोठ्या संस्था आणि सरकार पैशाचे कसे वर्गीकरण करतात ते पाहणार आहोत. हा संस्थात्मक पैशाचा प्रवास खरंच थक्क करणार आहे. बघा, सुरक्षितेसाठी बँकेत ठेवले की ती ठेव बनते. तेच पैसे बँकेने दुसऱ्याला वापरण्यासाठी दिले की ते कर्ज होतं. आणि शेवटी व्यवहारांमधून तोच पैसा जेव्हा सरकारकडे जातो तेव्हा त्याला आपण कर किंवा टॅक्स म्हणतो. एकाच पैशाचा हा प्रवास कसा गोल फिरतोय बघा. इथे आणखी एक स्पष्ट विरोधाभास नोटीस करा.
जेव्हा आपण स्वतः पैसे गुंतवतो आणि संपत्ती वाढवतो तेव्हा मिळणाऱ्या पैशाला रिटर्न किंवा परतावा म्हणतात. याउलट दुसऱ्याचं घर किंवा दुकान वापरल्याबद्दल जो पैसा आपण दर महिन्याला खर्च करतो त्याला आपण भाडे म्हणतो. पैशाचा प्रवाह कुणीकडे चाललाय यावरून त्याची ओळख बदलते. या मोठ्या संस्था शब्दांचा खेळ कसा करतात ते पहा. कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून सक्तीने जे पैसे द्यावे लागतात तो दंड असतो. पण तेच जेव्हा आपण एखाद्या नुकसानीची भरपाई म्हणून विम्याचे पैसे हक्काने मागतो तेव्हा तोच पैसा क्लेम किंवा दावा बनतो. इथे शब्दरचना पैशामागे अधिकार आणि सक्ती स्पष्ट करते. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या आणि चौथ्या भागावर आलो आहोत. मानवी हेतूंच्या अगदी टोकाच्या भावना यातून दिसून येतील. हे काही वेगवेगळे प्रसंग बघा. एखाद्याला मदतीसाठी दिली ती देणगी, विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी मिळाली ती शिष्यवृत्ती, श्रद्धेने देवाच्या चरणी ठेवलं ते अर्पण आणि गुन्हेगारांनी उकळलेली खंडणी. या सर्व उदाहरणांमध्ये चलन किंवा नोट तीच आहे, पण त्यामागची भावना, हेतू आणि परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. मानवी वर्तनाचा सर्वात भयानक टोकाचा विचार केला तर गुन्हेगारांकडून धमकी देऊन जी पैसे उकळले जातात तेव्हा तो पैसा एक प्रकारचं शस्त्र बनतो आणि त्याला खंडणी हे अत्यंत भीतीदायक नाव दिलं जातं. इथे पैसा हा भीतीचं थेट प्रतीक बनतो. पण त्याच्या अगदी उलट, जेव्हा तोच पैसा कुठल्याही अपेक्षेशिवाय एखाद्या गरजूच्या मदतीसाठी अत्यंत मुक्तपणे आणि प्रेमाने दिला जातो तेव्हा तो एका अतिशय पवित्र पातळीवर जातो. त्याला आपण देणगी म्हणतो. इथे तोच पैसा माणुसकीचं आणि करुणेचं सर्वोच्च प्रतीक बनतो. या संपूर्ण विश्लेषणानंतर आता एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. जर एकाच नोटेचं नाव मानवी वर्तन आणि संदर्भानुसार 20 वेळा बदलत असेल तर आपण पैशाला फक्त आकड्यांचा खेळ किंवा गणिताची संकल्पना मांडणं योग्य आहे का? की पैसा ही मानवी संवादाची, समाजशास्त्राची आणि नात्यांचीच एक अत्यंत जटिल भाषा आहे? यावर नक्की विचार करा. मला खात्री आहे की आजपासून आपण सगळेच आपल्या खिशातील पैशाकडे फक्त आर्थिक नजरेतून न बघता त्यामागच्या नात्यांच्या आणि संदर्भांच्या नजरेतूनही पाहू. हे विशेष सादरीकरण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.